EPS पेंशन याफ्ता मुलाजिमीन के कौमी सतह का इजलास गुरुद्वारा लंगर साहिब में मुनक़िद हुआ। इजलास में मोदी हुकूमत की पॉलिसियों को तनकीद का निशाना बनाया गया। EPS 95 वजीफ़ायाब अफराद का आज राष्ट्रीय अधिवेशन शहर के लंगर साहब गुरुद्वारे में मुनक़िद हुआ। EPS 95 वजीफ़ायाब अफराद ने यह आंदोलन मुल्की सतह पर मुनक़िद किया है, जिसमें मुल्क भर के 65 लाख वजीफ़ायाब अफराद ने इंसाफ मिलने की खातिर राष्ट्रीय संघर्ष समिति की जानिब से मुल्क के 27 रियासतों और 4 मरकज़ के ज़ेर इंतज़ाम इलाकों में यह एहतजाज मुनज़्ज़म किया। इस इजलास में वजीफ़ायाब अफराद ने रियासती हुकूमत और मरकज़ी हुकूमत पर यह इल्ज़ाम आयद किया कि उन्हें पहले 60 रुपये से 2500 रुपये तक का इजाफा करके वजीफ़ा दिया जा रहा है। इस वजीफ़े में इजाफा करके कम से कम 7500 महंगाई भत्ता दिए जाने का मुतालबा वजीफ़ायाब अफराद की जानिब से किया जा रहा है। इसी तरह मुख्तलिफ मुतालबात इजलास में वजीफ़ायाब अफराद ने रियासती और मरकज़ी हुकूमत से मुतालबा किया। EPS 95 या योजनेअंतर्गत EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीची जी स्थापना झाली, ज्याचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ही संघटना 27 राज्य आणि 4 युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थापन झाली आणि इथे त्या सर्वचा परिपाक म्हणून जे देशभरात आम्ही आंदोलन केले मागच्या 3-4 वर्षामध्ये, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, त्यात मुंडल आंदोलन असेल, त्यात आम्ही नग्न आंदोलनं केली, भिक्षा आंदोलन केलं, आमरण उपोषणं, इव्हन आत्मदहनाचे कार्यक्रम। तर आम्हाला या सगळ्यामध्ये अजूनही सरकारने पाहिजे तशी आमची दखल घेतली नाही। आता आमच्या संघटनेचा पुढचा उद्देश काय, पुढे या संघटनेला किती तीव्रता आंदोलनात आणावी लागेल, का आम्हाला जीव द्यावा लागेल, का जीव घ्यावा लागेल, या सगळ्या गोष्टीचा परिपाक पाहण्यासाठी देशभरातून 22 राज्यातून आमचे प्रतिनिधी आले। परवा दिवशी पत्रकार परिषद झाली, काल राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात देशातल्या सर्व पेन्शनधारकाच्या भावना त्या राज्यातल्या नेत्यांनी व्यक्त केल्या आणि पुढे चालून आमच्या संघटनेने हा लढा कसा चालू ठेवायचा यासाठी काल जी बैठक झाली, त्याचं आज सर्व या जनसामान्य सर्व आमच्या संघटनेच्या सदस्यांचा हा राष्ट्रीय मेळावा आहे आणि या राष्ट्रीय मेळाव्यामध्ये त्याचं आम्ही ते सांगणार आहोत की पुढे आमचा उद्देश काय असणार आहे। या अधिवेशन आयोजित करण्याचं कारण एकच आहे की आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून आमचे जे पेन्शन बांधव आहेत, ज्यांना 200 ते 2000 पर्यंत पेन्शन मिळते, त्यांना 7500 रुपये आणि त्याच्यावर महागाई भत्ता द्यायला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही अनेक आंदोलन केले, तालुका लेवल पासून तर जिल्हा लेवल पर्यंत, परंतु सरकारने त्याची आणखीनही दखल घेतली नाही। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमची जी मागणी आहे ती सरकार दरबारपर्यंत पोहोचण्यासाठी आज राष्ट्रीय मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला 21 राज्यातून प्रतिनिधी आलेले आहेत आणि महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी अधिवेशनला आपले पेन्शनर्स बांधव आले आहेत आणि राष्ट्रीय समन्वय समितीचे सर्वच NSCचे मेंबर या ठिकाणी आलेले आहेत। काल आमची NSCची बैठक झाली, त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे की सरकारने जर लवकर निर्णय नाही घेतला तर याच्या पुढचं आंदोलन आमचं रस्त्यावर उतरण्याचं राहील। त्यासाठी आम्ही आज या अधिवेशनामध्ये एक ठराव घेणार आहोत पुढच्या आंदोलनाबद्दल आणि हे आंदोलन पूर्ण भारतामध्ये पेटलेलं आहे आणि आमची पेन्शन वाढवून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। जब तक पेन्शन नहीं मिलेगा तब तक ये आंदोलन नहीं रुकेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।